नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आणि हा आहे माझ्या माहेरी गेलेल्यापासूनचा तिसरा दिवस. सकाळून नाश्ता वगैरे मस्त केला, आयता भेटत होता. आता माहेरी गेल्यावर हातात तो खाऊन घेतला. आणि त्याच्यानंतर दुपारी जेवण बनवायचं होतं, तर मी आईला सांगितलं की भाजी मी बनवते. आणि भाजीमध्ये होती मस्त वालाच्या डाळीची भाजी असं होतं. आणि त्याच्यामध्ये आईने सांगितलेलं की मस्त तोंडली टाक, बटाटा वगैरे काही टाकू नको. आणि मला ही भाजी खूप जास्त आवडते. आणि ही भाजी असली की मला ना कैरीची कढी लागते, कारण हे कॉम्बिनेशन खूप खूप जास्त आवडतं. आणि स्पेशली मे महिन्यात बिरड्याची भाजी आणि कढी एक नंबर लागतं सगळं. तर मस्त मी भाजी वगैरे बनवली, आईने कढी बनवली माझ्यासाठी स्पेशल. आणि आईचं ताटसुद्धा वाढून आलं माझ्यासाठी. तर एवढं ही फीलिंगच खूप काहीतरी वेगळी होती. आणि त्याच्यानंतर मस्त पिकलेला आंबा, वाव, खूप छान कॉम्बिनेशन होतं. आणि त्याच्यानंतर मग थोडासा रेस्ट केला मस्त. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी मी, माझी आई, माझी मावशी आणि मावशीचे मिस्टर असे आम्ही चौघंजणं गेलो होतं बीचवर. म्हणजे अनप्लॅन्ड होतं त्यांच्यासाठी, पण मी माझ्या डोक्यात होतं की मला बीचवर जायचं आहे आणि मला भिजायचं आहे. पण माझ्यासोबत कोणी नव्हतं भिजण्यासाठी. पण मग ठरवलं की कोणाची तरी वाट बघण्यापेक्षा, तिथे पॉज घेण्यापेक्षा स्वतःच एन्जॉय करायचं, स्वतःची कंपनी बनायचं आणि एन्जॉय करायची लाईफ. कारण फक्त दुसऱ्यांसाठी वाट बघत राहिलो तर आपण कधीच एन्जॉय करू शकत नाही. म्हणून मी मस्त एकटीच फिरत होती. आईला सांगितलं माझी व्हिडिओ कर, आणि मी एकटीच पाण्यामध्ये बसली. आणि साधारण मी 10 ते 15 मिनटंच पाण्यामध्ये होते, पण एवढं भारी, एवढं रिफ्रेशिंग वाटलं ना. कारण लहानपणी आम्ही असं सगळं खूप करायचो, पण आता मोठं झाल्यानंतर तेवढं सहजासहजी करता येत नाही. त्याच्यानंतर मग मस्त गेलो रगडा पॅटीस खायला, कारण हे मॅन्डेटरी आहे खाणं. तर असा होता आजचा माझा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.